जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे 22 नोव्हेंबर 2024. सो आजच्या इंट्राडे ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण पुढे समजून घेऊया की आजचा दिवस ओव्हरऑल कसा होता. अनफॉर्च्युनेटली आजच्या दिवसाचा प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ मला पोस्ट करता आला नाही ड्यू टू सम पर्सनल हेल्थ इश्यूज. सम पर्सनल रिझन होतं फॅमिलीचं पण. सो मला तो व्हिडिओ अपलोड नाही करता आला. बट स्टील बिफोर मार्केट ओपनिंग आज मी टेलिग्रामला सर्व अपडेट्स दिले होते. लेवल्स सांगितल्या होत्या की कसं मार्केट असू शकतं, कसं बिहेव करू शकतं, काय लेवल्सच्या वरती सस्टेन केलं किंवा काय लेवलच्या वरती मार्केट राहिलं तर अपसाईड मोमेंटम येऊ शकते आणि काय डाऊन साईडला काय ब्रेक केल्यानंतर डाऊनफॉल दिसू शकतो. सो एव्हरीवन वॉज एक्सपेक्टिंग डाऊनफॉल आणि एक्झॅक्टली झालं त्याच्या उलटं. कारण आपण नेहमी म्हणतच असतो की मार्केटमध्ये रिटेलर्स जे प्रेडिक्ट करतात मार्केट त्याच्या अगेन्स्ट रिॲक्ट करतं. सो जास्त प्रेडिक्ट करत बसायचं नसतं. आपले लेवल्स बघायचे, प्राइस ॲक्शन कुठे क्रिएट होते बघायचं, मोमेंटम कुठे बनतं ते बघायचं आणि आपले ट्रेड घेत राहायचे. सो त्याचप्रमाणे त्याच आपल्या गोष्टींना, आपल्या बेसिक्सला धरून आपण चाललो आणि आजचे ट्रेड घेतले. सो टेलिग्रामला मी सकाळी सगळ्यात पहिलं बँक निफ्टीमध्ये सांगितलं होतं अपसाईड मुवमेंटला. डाऊन साईडचं बोलूयाच नको, कारण डाऊन साईडचं एनिवेज बोलून आज काही म्हणजे फायदाच नाही. कारण आफ्टर 5 months 5 महिन्यातली सगळ्यात मोठी बुल रॅली होती आज. ठीक आहे. सेन्सेक्स 2000 पॉईंट्स अप, निफ्टी 2% प्लस अप, बँक निफ्टी, सो एव्हरीथिंग. तर बँक निफ्टीमध्ये 50,505 अशी लेवल मी अपसाईडला सांगितली होती. ऑब्व्हियसली ओपनिंग त्याच्यावरतीच झाली आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी सुसाट होती. 700-800 पॉईंट आज प्लस होती. सो वन सेकंड, मी बघूया का आपण किती एक्झॅक्ट प्लस होती, आपल्याला समजेल. ठीक आहे. सो येस, ऑलमोस्ट 700 पॉईंट्स प्लस होती. सो ओपनिंगच त्याच्यावरती झाली. आणि हां, निफ्टीमध्ये आपण जे लेवल सांगितली होती, वन सेकंड, मला ह्या ट्रेंड लाईन्स पहिलं सध्या तात्पुरतं रिमूव्ह करू द्यात, तुम्हाला नंतर मी ड्रॉ करून दाखवतो. ओके. सो निफ्टीमध्ये जी लेवल सांगितली होती 43,423 ह्याच्या अबोव जर निफ्टी टिकली तर पॉझिटिव्ह मुवमेंटम आपण बघू शकतो, असं सकाळीच मी टेलिग्रामला अपडेट केलं होतं. आणि एक्झॅक्ट 9:22ला मला आठवते परफेक्टली, 9:22ला मी 50,700चा बँक निफ्टीचा कॉल, म्हणजे मी माझा पर्सनल ट्रेड शेअर केला होता. मी कॉल टिप्स प्रोव्हाइड करत नाही आणि मी माझी ते पर्सनल जे ट्रेड असतात ते तुमच्याशी फक्त जस्ट फॉर द नॉलेज पर्पज तुमच्याशी शेअर करतो. बाकी तुम्हाला ते कॉल टिप्स वाटत असेल किंवा तुम्हाला त्या पद्धतीने ट्रेड घ्यायचं असेल, मला फॉलो करायचं असेल तर मला फॉलो करू नका. कोणत्याही प्रकारचं ट्रेड घेताना प्लीज तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करा. तुम्ही स्वतःचं नॉलेज वापरा, स्वतः मार्केटबद्दल स्टडी करा आणि स्वतःच्या रिसर्चनुसार आणि स्वतःच्या फायनान्शियल ॲडवायझरच्या ॲडवाईसनेच ट्रेड घ्या. सो 50,700चा कॉल अबोव 440 असं लेवलच्या वरती, प्रीमियम 440च्या वरती गेला आणि मोमेंटम टिकलं, सस्टेन झालं तर बाय करा, असं मी म्हणजे माझा पर्सनल ट्रेड म्हणून शेअर केला होता. आणि विदिन 7 to 8 minutes 8 मिनिटात त्याचे 50 पॉईंट्सचा पहिला टार्गेट होता, त्याच्यानंतर 100 पॉईंट्सचा दुसरा टार्गेट होता, म्हणजे प्लसमध्ये. सो दोन्ही टार्गेट हिट झाले. 9:30ला एक्झॅक्ट मी सांगितलं की म्हणजे दोन्ही टार्गेट हिट झालेले आहेत, बुक द प्रॉफिट अँड एन्जॉय युअर वीकेंड. हा मेसेज मी 9:30ला टाकला होता, मला अजूनही परफेक्टली आठवतं आहे. सो त्याच्यानंतर पण मार्केट वरती चाललंच होतं. सो नेक्स्ट लेवल मी सांगितली होती की हां, मी डिस्कस केलं होतं की 23,567च्या खाली मार्केट जायला तयार नाही आहे आणि 50,888च्या खाली तयार होत नाही. जसं मी मेसेज टाकला त्यानंतर तेही मला आठवतं की मी जसा मेसेज टाकला त्याच्यानंतर मार्केटने एक स्लाईट ब्रेकडाऊन दिला होता, पण नंतर परत बुलिश मोमेंटम
कंटिन्यू केलं. हे बघा, मी तुम्हाला कर्सरने दाखवू शकतो. साधारण ती ही मुवमेंट होती. येस, 567च्या खाली जात नाही असं, आणि इथे ती 2 रेड कॅन्डल बनल्या, खाली आलं आणि त्याच्यानंतर मार्केट परत वरती गेलं. सो निफ्टी, बँक निफ्टी एकदम आज सुसाट, म्हणजे एकदम फुल ऑन बुल रॅली होती. आणि म्हणजे हे विशेषच वाटलं मला. म्हणजे काय की अदानीचे स्टॉक पडले, क्रॅश झाला, आणि त्यांनी एक फक्त सिंपल क्लॅरिफिकेशन दिलं की बाबा US गव्हर्नमेंटचे हे सगळे आरोप जे आहेत हे बेबुनियाद आहेत. आणि त्यांच्याच एका वाक्याला धरून त्यांनी फक्त एक स्टेटमेंटमध्ये स्वतःच्या एका वाक्याचा वापर केला की US गव्हर्नमेंट स्वतः पण असं म्हणतं की आरोपी हा तोपर्यंत गुन्हेगार ठरत नाही जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत. हे एक स्टेटमेंट वापरलं आणि अचानक अदानी नील झाले. म्हणजे असं गृहीत मार्केटने धरलं. नील झाले म्हणजे असं गृहीत मार्केटने धरलं. आता ते पुढच्या गोष्टी अजून नील झाले नाही झाले, ते US गव्हर्नमेंट काय ॲक्शन घेते काय नाही, त्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. $265 मिलियन ची लाच ऑब्व्हियसली छोटा मॅटर नाही आहे. ऑलमोस्ट 2000 करोड रुपये होतात इंडियन रुपीजमध्ये. सो 2000 करोडची लाच म्हणजे इट्स टेरिफाईंग. म्हणजे छोट्या छोट्या कंट्रीज, काय बऱ्याच आफ्रिकन कंट्रीज असतील, त्यांचा बजेट असेल ओव्हरऑल. ठीक आहे, असू दे. आफ्रिकन कंट्रीजवरून आठवलं, आफ्रिकन कंट्रीजमध्ये पण तर अदानी साहेबांचा आहे, टायअप झालेला आहे केनियासोबत. ठीक आहे, बऱ्याचशा मेजर कंट्रीज आहेत. ऑस्ट्रेलिया आहे, चायना आहे. इंडियामधून मायनिंग करतात आणि चायनाला, ऑस्ट्रेलियाला सप्लाय करतात. छोटे छोटे देश आहेत, मिडल ईस्टमध्ये पण आहेत. त्यानंतर व्हिएतनाम आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे. आता अदानी समूह म्हणजे केवढा मोठा समूह आहे. म्हणजे अदानीसारखा व्यक्ती, म्हणजे करंट जो वर्ल्ड्स पॉवरफुल पॉलिटिशियन आहे, त्या व्यक्तीला अदानी मॅनेज करू शकतो. तर मग श्रीलंकेचा प्रेसिडेंट म्हणजे काय? म्हणजे श्रीलंकेचे लास्ट प्रेसिडेंट तर राजपक्षे म्हणून तो पळून गेला होता. इवन आत्ता बांगलादेशची पण जी होती हसीना बेगम, काय तीही पळून गेली होती शेवटी लंडनला. ती आत्ता म्हणजे 1.5-2 महिने झाले असतील. सो ह्या लोकांना मॅनेज करण्यासाठी अदानी इट्स लाईक नथिंग. आणि आफ्रिकन कंट्रीज म्हणजे केनिया वगैरे, तिथे तर भूकमरी ऑलरेडी एवढी आहे की US सारख्या कंट्रीला जर $265 मिलियन लाच देऊ केल्याचा आरोप होतोय, तर मग केनियामध्ये काय परिस्थिती असू शकते. असो, बिझनेसमॅन लोकांना बिझनेस करावाच लागतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पार्ट अँड पार्सल असतात. आणि हे सगळं सगळीकडेच चालू असतं. आता जसं US आहेत, ट्रम्प साहेब आलेत, तर ट्रम्प साहेब पण त्यांचे मित्राला घेऊन आलेत, इलॉन मस्क. ठीक आहे, त्यांच्याही कंपन्या आहेत, टेस्ला आहे, स्टारलिंक आहे. सो सध्या ते फॉर्ममध्ये आहेत. त्यांचे बिटकॉइन फॉर्ममध्ये आहेत, डॉजीकॉइन फॉर्ममध्ये आहेत. ठीक आहे, 1 लाख डॉलर क्रॉस केलं बिटकॉइनने, इंटू 84 रुपीज. जस्ट काउंट इट फ्रेंड्स, काय अमाऊंट आहे. म्हणजे थक्क करणारा प्रवास आहे बिटकॉइनचा. साधारण 2015-16 पासून मी बिटकॉइनला फॉलो करतोय. ट्रेड नाही करत मी बिटकॉइनमध्ये, किंवा इन्व्हेस्टमेंट वगैरे नाही आहे. असे तरी पण मी म्हणजे माझं काही पर्सनल इथे मी आपल्या प्लॅटफॉर्मवरती शेअर करणार नाही. पण ऑनेस्टली सांगतो काही नाही आहे, बट मी जस्ट फॉलो करतो. ऑब्व्हियसली आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने वेळोवेळी सांगितलेलं आहे. मला चांगलं आठवतं आहे 2016-17 स्टँड घेतला होता की बिटकॉइन आपल्या इथे नाही आहे, इलिगल आहे वगैरे वगैरे. त्यानंतर 19 परत एकदा घेतला होता. त्यानंतर आफ्टर कोविड काही ना काय सुरू होतं. बट ठीक आहे, त्याला आपण ॲसेट क्लास नाही म्हणू शकत बिटकॉइनला, बट एक क्लास आहे. इट्स अ फॉर्म ऑफ यू कॅन से एक्सचेंजिंग मनी रादर. तर एवढा पुढे तो बिटकॉइन गेलेला आहे. तर असं सगळं आहे. US ट्रम्पचे मित्र इलॉन मस्क आहेत, आणि हे सगळीकडेच असतं. आता साऊथ आफ्रिकामध्ये जर तुम्हाला गुप्ता ब्रदर्स माहिती असेल, सहारा ग्रुप म्हणून खूप मोठा ग्रुप होता. सहारा नॉट आपला इंडियन सहारा ग्रुप नाही, सुब्रतो रॉयवाला, सहारा ग्रुप ऑफ साऊथ आफ्रिका. ठीक आहे, सो
अजय गुप्ता, अतुल गुप्ता, राजेश गुप्ता उर्फ टोनी, हे ब्रदर्स होते. यांनी अख्खं साऊथ आफ्रिका चालवलं होतं एकेकाळी. अजूनही ते तिकडचे सिटीजन आहेत आणि तिकडच्या एका प्रेसिडेंटची कुर्बानी गेली यांचा बिझनेस वाचवता. सो हे बिझनेसमॅन लोक असेच असतात. सो हां, बरं झालं फ्रेंड्स. तर मी तुम्हाला ना एक सांगतो की कमेंट बॉक्समध्ये कोणीतरी सांगा की तो कोण प्रेसिडेंट होता साऊथ आफ्रिकेचा. ठीक आहे, किती पार्टिसिपेशन तुमचं आहे, तुम्ही ऐकता नाही ऐकता काय, म्हणजे नेमकं काय. मी नेहमी विचारतो की बाबा नॉलेजमध्ये गेन होतंय की नाही होतंय. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर तो कोण प्रेसिडेंट होता फाइंड आउट करा, किंवा माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, नाव मी नंतर सांगेनच. तर हे असं आहे. हां, हे बघा, हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं की अदानीचे बिझनेस कुठे कुठे चालतात. अदानी माइन्स इन इंडिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियावरून मला एक आठवलं फ्रेंड्स, तुमच्याशी मला शेअर करायचं होतं. ऑस्ट्रेलियाची जी कंपनी आहे, म्हणजे आता कोइन्सिडन्स बघा, पुढे मी तुम्हाला एलॉबरेटली सांगणारच आहे. निफ्टी, बँक निफ्टी आणि एक बँक निफ्टीचा एक स्टॉक, ज्याचं मी तुम्हाला आज छोटंसं एक ॲनालिसिस सांगणार आहे की त्याच्यामुळे कशी आज बँक निफ्टी वरती टिकली आणि तिचं सिग्निफिकन्स काय आहे. म्हणजे आज मी त्या पर्टिक्युलर स्टॉकबद्दल बोलण्याचं सिग्निफिकन्स काय असणार आहे ते पण मी तुम्हाला एक सांगतो. ऑस्ट्रेलियावरून मला आठवलं. ऑस्ट्रेलियावरून मी हे सांगणार होतो की GQG नावाची कंपनी आहे, जी हु इज अ मेजर इन्व्हेस्टर इन अदानी ग्रुप ऑफ स्टॉक्स. ठीक आहे, इन अदानी ग्रुप ऑफ कंपनीज. तर ऑस्ट्रेलियामध्ये कंपनी, लिस्टेड कंपनी ऑस्ट्रेलियाची, ती आज जवळजवळ 23% डाऊन होती. ठीक आहे, अदानीचे स्टॉक्स प्लस आहेत. अदानी ॲक्च्युली हा सगळा जो प्रॉब्लेम झाला, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि अदानी पॉवर, ठीक आहे, ते दोघं खाली होते आणि अदानीचे स्टॉक बाकी सगळे वरती होते. म्हणजे मग त्याला अदानी विल्मर तर तडतमडतच असतो नेहमी. अदानी पोर्ट्स असेल, अदानी एंटरप्राइजेस असेल, इतर अदानीचे स्टॉक्स असेल, सगळे वरती होते. 3%, 4%, 5%, 2%, जे काय आपल्या पद्धतीने होते. आणि सगळ्यांना वाटलं की आता निफ्टी तर आता काय संपलीच, आता काय अदानीचा प्रॉब्लेमच झाला, अमुक झालं तमुक झालं. तर तसं काय होत नसतं, तसं काही झालंही नाही. आणि हे सगळं म्हणजे आता कसं, रिटेलर जे प्रेडिक्ट करतो त्याच्या अपोजिट मार्केट रिॲक्ट करतं. ह्या सेंटेन्सवरून समजून जा की काय चालतं मार्केटमध्ये. ठीक आहे, तर असो, निफ्टीचे मी तुम्हाला आपले लेवल्स सांगतो आणि तो एक पर्टिक्युलर स्टॉक जे मी तुम्हाला सांगणार आहे की GQG ह्या कंपनीचा संदर्भ मी का सांगितला की अदानीचे स्टॉक्स पडलेत किंवा अदानीमध्ये ट्रबल सुरू झालाय. ट्रबल सुरू झाल्यामुळे स्टॉक्स टंबल झाले. तर त्याचा इम्पॅक्ट म्हणून ऑस्ट्रेलियाची जी लिस्टेड कंपनी आहे तिचे तिकडे भाव पडले. ठीक आहे, आता इंडियामध्ये त्याचा अपोज कसा आहे बघा. एक काम करतो, मी निफ्टी, बँक निफ्टीच्या लेवल्स तुम्हाला नंतरच सांगतो. पहिलं मी स्टार्ट त्याच स्टॉकपासून करतो. ठीक आहे, सो 1 सेकंड, आपल्या वॉच लिस्टमध्ये आहे. येस, ओके. सो तुम्हाला इथे स्टॉकचं नाव दिसत असेल. स्टॉकचं नाव आहे SBI आणि SBI आज 5% वरती होतं. आता तुम्ही म्हणाल सर हे SBIचं तुम्ही का सांगताय पर्टिक्युलरली, बँक निफ्टी वरती गेली म्हणून का. SBI स्टॉक आज जवळजवळ आता म्हणजे क्लोजिंगला 4.5% वरती मध्ये बंद झालाय. तो आज दिवसभरामध्ये मुवमेंटमध्ये तो 5% प्लस जाऊन आलाय. ह्याची स्पेशल खासियत अशी आहे की SBI, PNB आणि आणखीन एक आहे आय थिंक बँक ऑफ बरोदा. येस, ह्या 3 मेजर बँक्स आहेत ज्यांचं म्हणजे एकत्रितपणे जवळजवळ 35,000 करोडचं 35 नव्हे 47 to 48 करोड म्हणजे जवळजवळ 50 करोडच्या आसपास रफली ह्या 3च 40 करोड, सॉरी नॉट 50 करोड, 40 करोडच्या आसपास, 40,000 करोडच्या आसपास अदानीला लोन दिलेले आहेत. आणि त्यातल्या एकट्या SBIने 27,000 करोडचं लोन अदानीला दिलेलं आहे.
तर फ्रेंड्स मला एक कळत नाही, जर अदानीच्या स्टॉक्समध्ये ट्रबल झाला आहे, अदानीवरती ॲलिगेशन्स लागलेत, अदानी ला अरेस्ट वॉरंट निघू शकतो, अमुक तमुक अशा गोष्टी सुरू आहेत, अदानी ग्रुप प्रॉब्लेममध्ये जाऊ शकतो, क्रॅश होऊ शकतो, मग अशावेळी SBIचा स्टॉक मात्र चालतो. म्हणजे 27,000 करोड जर एखाद्या कंपनीला लोन दिलंय बँकने आणि ती कंपनी प्रॉब्लेममध्ये आहे, तिचे स्टॉक आदल्या दिवशी जवळजवळ 20-25% पडलेले आहेत, त्याचं 83,000 करोड रुपयाचं नेटवर्थ एका दिवसात अदानीचं साफ झालेलं आहे आणि SBIचा स्टॉक 5% चालतो. म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे म्हणजे हे मला तर समजलं नाही, बट स्टील आपण नेहमी म्हणतो तसं प्राइस ॲक्शन क्रिएट झाली, मोमेंटम दिसत होता, सो SBI पळत होतं. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला हा SBIचा चार्ट दाखवला फ्रेंड्स, बाकी काही नाही. ठीक आहे, येऊया परत आपल्या बेसिक्सला, निफ्टी. सो निफ्टीची सुरुवात वन सेकंड जात का नाही आहे. ओके फ्रेंड्स, तुम्हाला थोडंसं साईड काहीतरी प्रॉब्लेम झाला, तो जो हे आहे मध्ये जो दिसतंय ते जात नाही आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा ट्राय करतो. बँक निफ्टीमधून पण जात नाही आहे लोगो. ठीक आहे, मी तुम्हाला साईडनी एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे, एक्झॅक्टली तिथूनच मी असं दाखवतो की चार्ट तिथूनच तुम्हाला कळेल. ओके, सो फ्रेंड्स, ही आपली फर्स्ट बिग बार ग्रीन कॅन्डल आजच्या दिवसाची ओपनिंग झाली निफ्टीची 23,427 आणि एक्झॅक्ट फिगर मी टेलिग्रामला अपडेट केलं होतं की 23,423 मिरर फिगर. ह्याच्यावरती जर निफ्टीने सस्टेन केलं तर अपसाईड मुवमेंट कंटिन्यू दिसणार. तर तिकडनं निफ्टी जवळजवळ गेली, ट्रेंड लाईनने दाखवतो तुम्हाला मी आता. तिकडनं जवळजवळ निफ्टी गेली 567ची मी एक लेवल सांगितली होती. ठीक आहे, इथे थोडासा तिने ब्रेक घेतला एक, त्यानंतर नेक्स्ट लेवल मी सांगितली. ठीक आहे फ्रेंड्स, 678 की निफ्टी मे क्रॉस 678. ठीक आहे, त्याच्यानंतर निफ्टी बूम. सो निफ्टीमध्ये ट्रेड दिला नव्हता. निफ्टीची आज आज नाही, काल त्याची एक्सपायरी होऊन गेली, पण निफ्टीमध्ये ट्रेड दिला नव्हता, बँक निफ्टीचा ट्रेड दिला होता. सो निफ्टीच्या लेवल्स तुम्ही बघतच असाल, म्हणजे बुलरन म्हणजे हेवी बुलरन. आणि बँक निफ्टीमध्ये पण बघा, दिवसाची फर्स्ट कॅन्डल ओपनिंग झाली होती 50,555. मी ऑलरेडी लेवल सांगितली होती टेलिग्रामला 50,505 अँड अबोव, आणि 922ला 50,700 म्हणजे कॉल माझा पर्सनल मी शेअर केला होता की अबोव 440, ज्याचे 100 पॉईंट्सचे टार्गेट अचीव झाले होते. आणि त्यानंतर नेक्स्ट लेवल मी सांगितलं होतं 50,888च्या खाली बँक निफ्टी जायला तयार नाही आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सांगितलं की इट मे टच 51,111. ठीक आहे, सो 51,111 येस समवेअर. वन सेकंड, ट्रेंड लाईनने तुम्हाला इथे पण ड्रॉ करून दाखवायला लागेल. 51,111. ठीक आहे, आणि इथे खाली सांगितलं होतं पहिल्यांदा 50
1888च्या लेवलला बँक निफ्टी सोडत नाही आहे, म्हणजे त्याच्या बिलो जात नाही आहे, वरती सस्टेन करते आणि तिकडनं बँक निफ्टीने मोमेंटम घेतलं. सो असं आजच्या दिवसाचं ओव्हरऑल ट्रेंड होतं. आपण अशा पद्धतीचे ट्रेड घेतले. सो फ्रेंड्स, म्हणून नेहमी सांगतोय की नॉलेज घ्या, स्टॉक मार्केटविषयी नॉलेज घ्या, जेवढं शिकता येईल तेवढं शिका. काही क्वेरीज असतील, प्रॉब्लेम असेल, डाऊट्स असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारा. नॉलेजमध्ये भर पडत असेल, काहीही बेनिफिट होत असेल, व्हिडिओजमधून तुम्हाला 0.5% 1% काहीतरी नॉलेजमध्ये भर पडत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. ठीक आहे. बहुजनांना स्टॉक मार्केट शिकवण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी सुरू केलेला हा चॅनल आहे, एक इनिशिएटिव्ह आहे. प्लीज पार्टिसिपेट करा, मॅक्सिमम लोकांनी कनेक्ट व्हा. ठीक आहे. आणि हां, साऊथ आफ्रिका, who was the president of South Africa who helped गुप्ता ब्रदर्स ऑफ साऊथ आफ्रिका? हे आन्सर जमलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आय विल बी वेटिंग फॉर युअर आन्सर्स. ठीक आहे फ्रेंड्स. सो असा इंट्राडे ॲनालिसिस होता आज 22 नोव्हेंबर 2024चा. ओव्हरऑल फॅन्टॅस्टिक डे होता. बुल्स वेर ॲट देअर पिक आणि सगळे बियर्स वेर गॉन इन द जंगल इन द हंट फॉर हनी, असं आपण म्हणू शकतो. सो भेटूया पुढच्या प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.